ते ब्रेस डॉक्टर या आणि ते दामून हे केला मागीर तेका ताची सूज आयल्या भशेन दिसता म्हाका. ओके. आता बेबी 22 दिसाची आसा. हे दांपाच्या केन्नाच्यान सुरू आसा? 11 तारखेच्यान. 11 तारखेच्यान म्हणजे बेबी एक 4-5 दिसाचे आशिल्ले तेन्नाच्यान. ओके. दाबता कित्याक कोण दाबले? कोणे दाबले? ती म्हणजे कोण नाळोवपाक येता तेका. तिका तुम्ही सांगून ना मागीर दाबू नका म्हणून? दामून घाले ती म्हणाली दामपाकूच पडटा ते सगळे चलो आसूं की चली आसूं अशें म्हणाली ती. पण कित्याक दामपाक पडटा म्हणून सांगता ती मागीर जाल्यार ते भुरगीं व्हडलेली की खंय बेगीन वाडलेली दिसता गय अशें म्हणाली. तशें कांय नासता. दामपाक दिव नाका. तांकां स्ट्रेट एक रिजन एक सांगपाचें ऑप्शन दिवपाचें. दामन नासतना सादी आंघोळ घाल नाल्यार आंघोळूच घालपाक येवं नाका. कारण जर आयकनात जाल्यार वी कॅनॉट कंटिन्यू दॅट. ओके. कित्याक खबर आसा वर्सांतल्यान इतले पेशंट एज्युकेशन करून सुद्दां आमकां तरी 3 ते 4 बेबीज अश्यो ह्या एजींतल्यो मेळटात जांकां ब्रेस्ट दाबून दाबून थंय इन्फेक्शन जाल्लें आसता एंड देन वी हॅव टू सेंड फॉर ऑपरेशन. इतल्या ल्हान चली भुरग्याचें ऑपरेशन म्हणल्यार इमॅजिन कर. चलो किंवा चली इतले ल्हान भुरगे. ओके. सो आतां सध्या तरी काय थंय प्रॉब्लेम जावना आनी बरें जालें तुमी बेगीन पावला. ओके. सो आतां तिका सांगात तेका प्रेस करू नाका. आतां अशें मोठे जावप इज टोटली नॉर्मल. ब्रेस्ट बर्ड म्हणून ते पयलींच्यान आसता. प्रत्येक गोष्टी जशें आमी एखादें घर बांदता म्हणल्यार 4 कुडी अश्योच बांदून सोडटा न्हय. ही एरिया किचनाची आसतली, ही हॉल आसतली, हे बाथरूम आसतले. पयलींच आमी हे करतात न्हू, मार्केट करतात न्हू, डिमार्केट. तशेंच देवान सुद्दां जेन्ना बेबी तयार करता ते चलो आसूं नी चली आसूं नी पयलींच डिमार्केट करता. ही ब्रेस्ट एरिया आसतली, ही तोंडाची एरिया आसतली. सो तो ब्रेस्टाची आतां काय गरज ना न्हू तोपर्यंत व्हडलें जायना. सो तो डिमार्केट करून दवरिल्लो आसता म्हणून ती जराशी बारीकशी एक गांठ दिसता दॅट इज टोटली नॉर्मल. दुसरें ते दामून ती गांठ घाली ही गांठ नॉर्मल आसा. ह्या सायडीक जरा रेड जाला बट दॅट इज ऑल्सो नॉट व्हेरी सिरियस. सो डोंट वरी. पूण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज आता ही जी गांठ आसता ती कित्याक आयला? कारण तू जेन्ना प्रेग्नंट आशिल्लें तुज्या पोटा भितर जेन्ना बेबी आशिल्लो तेन्ना ऑलरेडी तुज्या आंगान जे हॉर्मोन्स चेंज जाताले ते बेबीच्या आंगान तुज्या रगतूच बेबीच्या आंगान आशिल्लो ते बेबीच्या आंगान आसत आणि दॅट इज कॉजिंग दिस. आता ते दाबले जाल्यार दूध सुद्धा येता कारण ते हॉर्मोन्स बेबीच्या आंगान आसा म्हणल्यार दूध तयार जाता. ओके. वो तुका आयकुपा नको कितले दीस दामूंक पडटा तर ते म्हणून जाल्यार ती म्हणाली येता सर दामूंक पडटले ना दामपाकूच दिव नाका तिका. सरळ सांग दोतोरान नाका म्हणून सांगला करू ना. आमी खूब जाण विचारले एकटी होय म्हणटा एकटी ना म्हणटा मागीर ते आमच्या घरात ती काकी आयली आमची तेन्ना तिका आले तेन्ना ती म्हणाली हे दामूंक आमी आमचे दर्शक दामूंक दिना म्हणून तशे दिवप ना रोंग बंद कर म्हणून सांगते तुमच्याकडे बांदूच लायत करू नका तशें. कानान तेल घालप कानान तेलय घालप ना. ओके. कानान तेल घालप ना, फुंकर मारप ना, नाकान तेल फुंकर तसले कांयच करप ना. दोळ्याच्या भितर काजळ घालप ना. दोळ्याच्या म्हणल्यार वयर ते हांगा इतले जाल्यार ओके. ओके. पण दोळ्याच्या वयर काजळ अशें इतलेशे बारीक लायले म्हणून काय जायना. थापून रावपाची गरज ना कारण थापिल्ले मागीर व्हांवून काना भितर वता. ओके. नाळोवपाच्या पयलींच तेल घेता आनी कानान घालता. कानान घालूच नका म्हणून सांग. तकलेर हांगा थोडेशे घाल म्हणून सांग. चड नाका. ओके. तुका टायगर एंड ट्री करपाक जाय आमी टायगर एंड ट्री करूया. ओके. येस. आनी कितें विचारपाक तुका? आनी डॉक्टर हे कितें म्हणटा ते दूध पिले की बी मागीर तेका केन्ना केन्ना उचके येता पळय ते. सो दूध पिले की भुरग्याक दोन्ही हात खाची धरून वयर पर्यंत अशें घालात आनी हांगा अशें वयर तेका देकर काडपाचो. ओके. भुरग्यांक ते कचरतात आनी उलटी करतात व्हेरी कॉमन. जर ते येता ते धवे दूध येता येल्लो येना ग्रीन येना बेबीचे वजन बरें वाडला ते ग्राफाचेर पळोवया आमी. ओके. जाल्यार डोंट हॅव टू वरी. धवे येता जाल्यार डोंट वरी. ओके. स्टार्टिंग म्हणजे तेन्ना ब्रेस्ट बंद घाटा ते कोलेस्ट्रॉल येल्लो येता ते कोलेस्ट्रॉल ते लिक्विड गोल्ड म्हणटा म्हणून ते येल्लोच आसता. म्हणजे तेन्ना म्हणजे 8 तारखेक ल्हान आसता तेन्ना आसता ते. एका भूक लागला आता. ओके. येस. आनी कितें विचारपाक जाय तुका हेच्या बद्दल? देगर काडपाचे ताजे कशें म्हणजे अशें धरले येना. सो भुरग्याक तकली आसा पळय हांगा तकली अशी धरप अशें धरप तेका आनी बसप. हे बसप म्हणल्यार हांवें कुले सुद्दां तेकोना तेका तकलेनूच तशें धरिल्लें आसा. आमकां भूक चड लागला. ओके.